राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्यांमध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. सर्वात मोठी बातमी आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये तब्बल 6,36,000 शेतकऱ्यांना 586 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत लाखो पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान 21,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे तब्बल 90 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र पात्र यादीतील सुमारे 6,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. आता दुसरी महत्त्वाची बातमी. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खत विक्रीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यास सुरुवात होत आहे. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला टप्पा राबवण्यात आला असून आता इतर जिल्ह्यांमध्येही ही प्रक्रिया लागू करण्याची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे पीक पाहणीची प्रक्रिया. यंदा प्रत्येक गावासाठी पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीक पाहणीमध्ये चुकीच्या नोंदी झाल्यास त्या दुरुस्त करण्याची प्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद योग्य पद्धतीने झाली आहे की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान ऑगस्ट 11 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खरीप पिकांची ऑनलाईन नोंदणी मोहीम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता येऊया राज्यातील पावसाच्या परिस्थितीकडे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी दडी मारल्यामुळे खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांची वाढ खुंटत आहे. काही भागांमध्ये शेतांमध्ये भेगा पडल्या असून पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. परभणी जिल्ह्यात अनेक भागांमध्ये 15 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाशिममध्येही यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. काही भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मालेगाव आणि नाशिक परिसरातही मान्सूनला ब्रेक लागल्याने अनेक शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून सोयाबीन, कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरची आणि कुरखेडा परिसरातही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्येही दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. अक्कलकोट परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. साखरेच्या दरात वाढ होत असताना ऊस उत्पादकांना वाढीव दर मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. काही शेतकरी संघटनांकडून ऊसाला प्रति टन अधिक भाव देण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे पावसाअभावी राज्यातील काही भागांमध्ये ऊसाची वाढ खुंटली असून यंदाच्या गाळप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता बाजारभावाकडे वळूया. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होत आहे. काही ठिकाणी मिठाईच्या दरात किलोमागे 20 ते 40 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. खाद्यतेल, साखर आणि दुधाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवरही परिणाम होत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. काही बाजारपेठांमध्ये टोमॅटोला अत्यंत कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कांद्याच्या दरात काही ठिकाणी वाढ होत असून किरकोळ बाजारात कांद्याचे दर 55 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. आता पशुपालक शेतकऱ्यांसाठी बातमी. चितळे डेअरीकडून दुधाळ जनावरे खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 25% लाभ मिळण्याची माहिती देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांसाठीही दिलासा देणारी बातमी आहे. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली असून उत्पादकांना काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे ड्रोनद्वारे औषध फवारणी. नाशिक परिसरातील काही शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून पिकांवर औषध फवारणी करण्याकडे वळत आहेत. कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येत असल्यामुळे ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे.
दरम्यान नैसर्गिक शेतीकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अनेक शेतकरी गटांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले जात आहेत. आता पाण्याच्या साठ्याबाबत महत्त्वाची बातमी. शिराळा परिसरातील अनेक पाझर तलाव पाण्याने भरले असून धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान काही भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत आणखी एक महत्त्वाची मागणी. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. 6 महिन्यांत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची आकडेवारी समोर आल्याने छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य मिळण्यासाठी धान्य एटीएमची व्यवस्था करण्यात येणार आहे. रेशनच्या धान्याबाबत लाभार्थ्यांना थेट मोबाईलवर मेसेज मिळण्याची सुविधा सुरू करण्यात येत आहे. अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी लिंक करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारकडून कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणण्याची तयारी सुरू आहे. दिवसाला 5 तासांची मर्यादा, 13 वर्षांखालील मुलांना प्रवेशाबाबत निर्बंध आणि शुल्कवाढीवर नियंत्रण अशा बाबींचा प्रस्ताव चर्चेत आहे. वाहनांच्या पक शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने NCMC कार्ड काढण्यात आले आहेत. सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या मुदतीपूर्वी कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता शेवटी बाजार आणि महागाईशी संबंधित बातमी. सोन्या चांदीच्या दरात तेजी कायम असून साखर, खाद्यतेल, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. शेतकरी बांधवांनो, आजच्या या सर्व बातम्यांमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा दुसरा हप्ता, पीक पाहणी, खतांची ऑनलाईन विक्री आणि पावसाची परिस्थिती. तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी आहे? कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे का आणि तुमच्या गावातील पिकांची परिस्थिती काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शेतकऱ्यांसाठीच्या ठळक, झटपट आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनमधील ऑलवर क्लिक करा. ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.